7 मे 2025 ला मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील 259 ठिकाणी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मॉक ड्रिल म्हणजेच युद्धाचा सराव पार पडणार आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये 1971 नंतर पहिल्यांदाच मॉक ड्रिल अर्थातच युद्धाचा सराव ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे। याचं कारण असं की समजा आता चालू असलेल्या परिस्थितीत अशी उद्या परिस्थिती उद्भवली की ज्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय अडकतील किंवा थेट युद्धाला सुरुवात होईल, तर अशा वेळी भारतीयांना नागरिकांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवं याची माहिती असावी आणि यासाठी सुरक्षा दल सुरक्षा कर्मचारी किती तयार आहेत याचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं। खरं तर हवाई हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले किंवा अगदी आताच्या काळामध्ये ड्रोनचा हल्ला जरी होणार असेल तर अशा वेळी नेमकं नागरिकांकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देण्यात यावा किंवा सुरक्षा दलांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करावं या सगळ्या विषयीचा आढावा हा या मॉक ड्रिलच्या माध्यमातून घेतला जातो। याच संदर्भात आम्ही भारतीय सैन्यातून निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सुद्धा आपल्याला म्हणजेच आपल्यासारख्या जनसामान्यांना मॉक ड्रिल घडत असताना काय करायला हवं याबद्दलची माहिती दिली आहे। अगदी अलार्म वाजल्यापासून म्हणजेच हवाई हल्ला झाल्याचा सायरन वाजल्यापासून ते आपण सुरक्षित आहोत याची खात्री पटेपर्यंत आपल्याला नेमकं काय काय करायचंय हे टप्प्याटप्प्यांनी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं। म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं। कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो। ज्यावेळेला सायरन वाजतो तर त्यावेळेला सर्वात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे, कारण ते लाईट ऑन असतील तर शत्रूंच्या विमानांना आपल्या शहरातले जे टार्गेट्स आहेत ते बघण्याकरता मदत होईल। दुसरं, जसा सायरन वाजतो लोकांनी बिल्डिंगमधून खाली यावं आणि जे स्टिल्ट पार्किंग असतं म्हणजे सर्वात जो खालचा मजला असतो तिथे यावं, म्हणजे जरी हवाई हल्ला झाला तरी आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं रक्षण होईल। त्याच्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वगैरे असतात त्याच्याविषयी ते सगळं बंद करावे लागतात। आग लागणाऱ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं। जर कोणी जखमी झालं तर त्यांना कसं हलवायचं याची प्रॅक्टिस केली जाते। बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात। जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवायचं ते बघवलं जातं। तर हे सगळ्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण प्रॅक्टिस केलं की सगळ्यांना नेमकं काय करायचं याची माहिती होते आणि विनाकारण लोक घाबरून जाणार नाहीत आणि नेमकं रक्षणाचं काम करतील। मला अजूनसुद्धा आठवतं आहे की 1971च्या लढाईमध्ये अँटी एअरक्राफ्ट गन्सनी फायर केला आणि काही लोक बाहेर पडले, कारण त्यांचे जे शेल्स होते त्यांचे जे कवच होतं ते खालती पडत होतं आणि ते गोळ्या करण्याकरता लोक बाहेर पडले झोपडपट्टीतले आणि त्यातल्या दोघं तिघं जळून गेले। तर हे असं डेंजरस काम करायला नको, स्वतःला सुरक्षित ठेवायला पाहिजे